तुम्ही मनापासून एखाद्या शर्यतीची तयारी करत आहात. सकाळी लवकर उठताय, त्या शर्यतीच्या तयारीसाठी धावायला जाताय. तसाच आहारही ग्रहण करताय आणि हे तुम्ही जवळ-जवळ पूर्ण वर्षभर करताय आणि जेव्हा शर्यतीची वेळ येते, तुमच्यासोबत शर्यतीसाठी भरपूर तुमच्यासारखेच प्रयत्न केलेले, तुमच्यासारखेच मेहनत केलेली स्पर्धक उभे आहेत आणि काही 4 ते 5 लोकांना त्या शर्यतीच्या रेसच्या फिनिश लाईनला जस्ट उभं केलंय, शर्यत स्टार्ट आणि ते जिंकले. हा अन्याय वाटतोय तुम्हाला? हा असाच अन्याय नीटच्या एक्झाममध्ये झालाय. हा असाच अन्याय देशात भरपूर परीक्षांमध्ये झालेला आहे. हा असाच अन्याय भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेला आहे. आणि हेच जे गेल्या काही महिन्यांमध्ये चालू आहे आपल्या देशामध्ये, त्याच्यावरती मीडियाने, ऑफकोर्स टी व्ही मीडियाने पूर्णपणे इग्नोर केलेलं आहे. देशाच्या सरकारने त्यांना पूर्णपणे इग्नोर केलेलं आहे. त्याच्याबद्दल चाललेला प्रोटेस्ट त्याच्याबद्दल काय सांगणार? तेही अगदी बोलतात ना, त्यांचं काहीही चालू देत, विद्यार्थ्यांना त्यांची काय पडलेली नाही आहे. असेच अगोदरही आपल्या चॅनलवर मी गेल्या 1 ते 2 वर्षाच्या कालावधीपूर्वी मी आपल्या चॅनलवरती पण मुंबई युनिव्हर्सिटीबद्दल पण व्हिडिओज टाकलेले. जसं की माझा एक स्टुडंट होता कौतुक, त्याने 25 पेजेसचा पेपर लिहिलेला आणि त्याला फक्त ऑब्जेक्टिव्हचे 11 मार्क्स दिलेले आणि त्याच्यानंतरचा पूर्ण पेपर त्याने आन्सर शीट मागवल्यामुळे, त्याची कॉपी मागवल्यामुळे त्याला दिसलंय की त्याचा एकही क्वेश्चन चेकच नाही केलाय. त्याच्यानंतर तो जेव्हा रिचेकिंगसाठी जातो, तो जेव्हा जो अधिकारी आहे त्याला जाऊन भेटतो, त्यांच्याकडनं उत्तर येतं, तुला मार्क तर दिलाय. तो बोलला, अरे कुठे मार्क दिलेत? ते बोलतात 0 पण 1 मार्कच आहे. अशी उत्तर देताय तुम्ही मुलांना. मुंबई युनिव्हर्सिटीच्या बुकवरती पण मी एक व्हिडिओ बनवली आहे की तुम्ही आतमध्ये बुक कोणतं आहे आणि बाहेर कव्हर पेज कोणतं आहे. एखादा मुलगा जो पूर्णपणे पैसे भरू शकत नाही, तो कसे पैसे तेवढेसे पैसे होईना तेवढे जमा करतो, तेवढ्या पैशाची फी भरतो आणि पुस्तक येतं, त्याला एका सब्जेक्टचं 2दा पुस्तक येतं, मग ते दुसऱ्या सब्जेक्टचा त्याने अभ्यास कसा करावा? असंच या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये चालू आहे आणि याच्याबद्दलच प्रोटेस्ट चालू आहे आणि त्याच्याकडे सरकारने पूर्णपणे इग्नोर्ड नॉट इंटरेस्टेड. सरकारने तर इग्नोर नॉट इंटरेस्टेड केलेलंच आहे. बट ज्या मुलाने, ज्या युवकाने हा प्रोटेस्ट, हे आंदोलन चालू केलं, हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात आता होत आहे, त्याचं नाव अभिजित दिपके. महाराजांचा मावळा कसा असतो हे त्याने सिद्ध करून दाखवलंय. मला अभिजित दिपके, निखिल वागळे सर आणि अनुजा धाकरस या तिघांचाही खूप अभिमान आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दलच मी काही बोलणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, अभिजित दिपके या मुलाने, या युवकाने आपला स्वतःचा अमेरिकेतला शिक्षण सोडून, अमेरिकेतला आता त्याला कोणताही चांगला जॉब मिळाला असता, त्याचं करिअर सेट झालं असतं, ते सोडून तो भारतामध्ये फक्त या आंदोलनासाठी, मुलांच्या विचारासाठी, शिक्षणाच्या विचारासाठी, शिक्षण पद्धती चांगली होण्यासाठी इकडे आलेला आहे. त्याने हे आंदोलन चालू केलेलं आहे. आता तुम्ही मूळ विचार करा, अरे नीटचा असू देत किंवा कोणताही पेपर असू देत, पेपर फुटतोय, मुलांचं नुकसान होतंय आणि हे एवढं साधं सोपं आहे. जर ते लीक होतंय किंवा काय आहे, तर त्याची जबाबदारी त्याचा सर्वोत्तम अधिकारी जो आहे, ऑफकोर्स त्यानेच घेतली पाहिजे. जर आता माझा क्लास आहे, माझ्या क्लासमध्ये काहीही एक होतंय, तर त्याची जबाबदारी, इवन कोणताही मुलाचं फेल्युअर जरी आला तरी त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार असतो. तर जो अधिकारी आहे त्याने त्याची जबाबदारी निश्चितच घेतली पाहिजे. जशी लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे मंत्री असताना घेऊन स्वतःच्या रेल्वे मंत्रीचा राजीनामा दिलेला फक्त एका ऍक्सिडेंटमुळे. तर आपण फक्त त्यांचं फक्त एक्झाम्पलच देत राहणार का? हा फक्त एका राजीनाम्याची गोष्ट आहे. आणि राजीनामा का? कारण का ते योग्य आहे ना. जर तुम्ही ही परीक्षा चांगल्या पद्धतीने घेऊ शकला नाहीत, अगोदरही ते पेपर लीक झालेले, आताही पेपर लीक झाले, तर त्याचा काही त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांनी राजीनामा देणं
ही फक्त एक छोटी गोष्ट आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. तसंच तिथे असलेल्या 12 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्षाच्या मुलींवरती लाठीचार्ज करण्यात आला. त्यांचे कपडे फाडण्यात आले. मी असंच बोलत नाहीये. त्याचे व्हिज्युअल्स आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत. आणि हा कोणता गनिमी कावा आम्हाला दाखवताय? प्रोटेस्टमध्ये ट्रकच्या ट्रक भरून दगड नेऊन देतायत. तुम्ही अगोदर त्याची पूर्ण चेकिंग करताय आणि दगडवाले ट्रक आले कुठून? तुम्हीच दगडफेक करणार, तुम्हीच, आणि टीव्हीवरती बाकी काय दाखवलं नाही आणि असं दाखवताय की पोलिसांवरती दगडफेक झाली. अरे स्टुडंट्स आहेत 12-15 वर्षाच्या लहान मुली. तुम्हीच विचार करा, 15 वर्षाच्या मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या छातीवर पाय देण्यात आलाय. आत्ताच मी व्हिडिओ बघितली, त्याच्यामध्ये समजतंय 150 पेक्षा जास्त मुलं जखमी आहेत, विद्यार्थी. काय करत आहेत ते? प्रोटेस्ट करत आहेत ना, आंदोलन करत आहेत ना. अभिजित दीपकेने जे पाऊल उचललंय, आता याच्या पुढे त्याला ज्या ठिकाणी आंदोलन करत होता ते स्टेज काढून टाकलेलं आहे. तिकडे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत, तिकडे आतमध्ये कोणाला येऊ देत नाहीये. आपली जबाबदारी, माझी जबाबदारी आता महाराष्ट्रात राहून हा व्हिडिओ, हा संदेश मी माझ्या थोडीशी जे कोण ऑडियन्स असतील माझ्या चॅनलचे, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी माझ्या स्टुडंट्सना सांगण्याचा प्रयत्न करतोय की असं असं झालंय, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. टीव्ही मीडिया ही पूर्ण सरकारच्या बाजूनेच आहे हे. आणि सोशल मीडियावरती आपल्या युट्यूबर्स जे आहेत, जे इंस्टाग्रामवरून आणि युट्यूबवरून जे आपल्याला न्यूज प्रोव्हाइड करतायत, तिकडे जॅमर्स लावलेले आहेत. ते जॅमर्सच्या साईडला जाऊन ते पहिले तिकडे न्यूज कव्हर करतात, नंतर मग जिथे नेटवर्क आहे तिथे जातात आणि तिथून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हे खूप चांगलं काम करत आहेत, त्यांच्यासाठी खरंच थँक्यू. आणि अभिजित दीपके, हा तू शिवरायांचा मावळा आहेस हे सिद्ध करून दाखवलंयस. आणि असाच आमचा पाठिंबा मी आता माझ्याकडून एवढंच करू शकतो की हा व्हिडिओ बनवू शकतो आणि माझ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवू शकतो ही आंदोलनाची गोष्ट. तर ते मी तेवढंच करू शकतो, तर ते मी करतोय. आता आपण येऊया निखिल वागळे सर. वयाच्या 67व्या वर्षी असा पत्रकार कसा असावा पाहिजे, कसा असला पाहिजे, हे ते सिद्ध करतायत. अगेन मला तुमचा अभिमान आहे सर. आणि या वयामध्ये तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन कॅप्चर करताय. आंदोलनामध्ये काय नक्की एक्झॅक्ट काय चालू आहे, आंदोलनाची खरी बाजू लोकांपर्यंत पोहोचवताय. सरांच्या चॅनलला तुम्ही बघा, सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे जाऊन तुम्हाला व्हिडिओज मिळतील जे त्यांनी बनवले आहेत. आणि एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड सत्य घटना काय आहे, सत्य घटना कशी होते, पोलीस प्रशासन कसं दबाव आणते, आंदोलन कसं कमी करायचं आहे, किंवा आत्ता तर आज 21 तारखेला तर काहीच होत नाहीये, तरी पण अभिजित दीपके मागे हटत नाहीयेत, सोनम सर मागे हटत नाहीयेत. आणि हे सगळं काम खरा पत्रकार असणं, हेच पत्रकारिता कशी केली पाहिजे हे सरांनी आपल्याला, निखिल वागळे सरांनी दाखवून दिलेलं आहे. सर खरंच तुमचा मला अभिमान आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, अनुजा धाकरस, खरं तर धाडसी पत्रकार, मुंबई तक या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता. या अनुजा धाकरसने जेव्हा दगडफेक चालू होती, पोलीस लाठीचार्ज करत होते, त्या लाठीचार्जमध्ये घुसून तिने व्हिडिओ बनवले. आणि खरी पत्रकारिता कशी असली पाहिजे, वागळे सरांनी पण तिचं अभिनंदन केलं. तिच्या धाडसी पत्रकारितेला त्यांनी पण सलाम दिला. तर ऑफकोर्स तुम्ही पण बघा मुंबई तक चॅनलवरती. मी तर जस्ट सांगतोय, त्याच्यावरती तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल. सो याचा पण मला अभिमान, या तिन्ही महाराष्ट्राच्या योद्ध्यांचा मला खूप अभिमान वाटतो. आणि या व्हिडिओ मार्फत मी तुम्हालाही अपील करतोय की आपण जरी तिकडे जाऊ शकलो नाही, आपण त्या आंदोलनाचा सहभागी प्रत्यक्षपणे नाही होऊ शकलो, पण अप्रत्यक्षपणे आपण सोशल मीडियाद्वारे आपण त्यांना नक्कीच पाठिंबा देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.